NBC स्पोर्ट्स राजेपाडा संघाला आणि JR स्पोर्ट्स दहिसर संघाचं फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. तर पाहूया एक स्टार प्लेयर हे नाव कमवण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. तो स्टार प्लेयर तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे थॉमस डायस आणि थॉमस डायसची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला असेल फलंदाज गीतेश आणि बॉलिंग ट्रॅकवर कासार वळवली एक्सप्रेस लखन जाधव. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला जो दिशेने ड्राईव्ह केलं जातं त्या ठिकाणी प्रसाद तांडेल आहे. स्टॉप करून फेक करत एक धाव मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला आता पाहायला मिळेल. एक आहे ठाण्याचा सुपरस्टार लखन जाधव, एका बाजूस आहे दहिसरचा सुपरस्टार थॉमस डायस. गीतेश हा देखील एक अग्रगण्य असा फलंदाज आहे दहिसर संघाचा. तर एक बॅटल रंगतदार होणार आहे या प्लेयर मात्र शंका नाही. सन्मान्य निळकंठ पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावचीची संधी आहे. डायरेक्ट पीट जर झाला असता तर सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल झाली असती. सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जे या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी ऐकण्यासाठी आलेले आहेत. सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. लखन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव ठाणे रायगड भिवंडी वसई या सर्व परिसरात जाऊन आपला खेळ दाखवणारा लखन. विकेट पोलांडचा बरोबर ड्राईव्ह करत होते. लॉंगॉपला प्रसाद तांडेल वन बाउन्स बॉल कलेक्ट करेल फेक करेल डिरेक्ट हिट आहे पण धोका नाहीये कारण पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेला होता. पहिले षटक दर्जेदार होते. दोन अटॅकिंग बॅटर्स खेळपट्टीवर असताना तरी देखील त्यांना अडवण्याची जी क्षमता आहे ती लाजवाब आहे लखन जाधवची. कारण त्याला ठाऊक आहे की अग्रेसिव्ह बॅटर्सला कशा पद्धतीने खेळवायचं ही कला अवगत आहे आणि त्याचमुळे मात्र त्या कलेचं प्रदर्शन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने करतोय लखन जाधव. 3 बॉल्स त्याने फेकलेत. 3 बॉल्स मध्ये फक्त JR स्पोर्ट्सला 3 धावा बनवता आल्या. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा केलाय. बॉल घेत जातोय थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे. नो चान्स फॉर द फिल्डर. हिअर कम्स बाउंड्री. संख्या 7. आता आपला स्टान्स आपला पवित्रा बदलून स्विच हिट केलं जातं. या बॉलला थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गीतेश पाठवतोय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 7. लॉंग ऑफला पुन्हा एकदा तसाच फटका खेळायचा होता. स्विच हिट केला जातो. बॉल आता जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. नो चान्स फॉर प्रसाद तांडेल. हिअर कम्स बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. Switch hit and this is the switch hit of the day. बॉल होते स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळतोय षटकार 6 धावा.
अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. 3 बॉल्स लखनचे होते, पुढचे 3 बॉल्स गीतेशचे राहिले, कारण तिन्ही बॉल्सने स्विच हिट खेळले आणि 2 चौकार आणि 1 षटकार. धावसंख्या एका षटकार समाप्तीनंतर बिनबाद 17 धावा. JR स्पोर्ट्स दहिसर. मोहम्मद वारीकर हा देखील एक अनुभवी असा खेळाडू राहिलेला आहे, एकनिष्ठ खेळाडू कासारवडणी गावचा, जो तुम्हाला आता पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सल्ला दिला मिळतोय. सिक्सर किंग सुशांत मुकादम तुम्हाला पाहायला मिळतो ऑफ रिजन मध्ये. दोन्ही संघामध्ये मात्र खेळाडूंची भरमार आहे. दहिसर वर्सेस टाळा तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय विशालजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुख्य आयोजक आहेत अण्णा स्मृती चषकाचे आणि सन्माननीय दिनेशजी म्हात्रे देखील सकाळपासून आमच्या व्यासपीठावर आहेत, देखरेख ठेवत आहेत प्रत्येक छोट्या कामावर. धावसंख्या 17 झाले. 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर भावेश येतोय. भावेशला मात्र आता ती जबाबदारीचा स्वीकार करावा लागणार आहे, कारण आता सिच्युएशन थोडी का होईना आउट ऑफ कंट्रोल झाली आहे या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पूल केलाय आणि बॉल जातो सीमा रेषा पार. मिळतोय षटकार. 6 धावा. सन्माननीय किरणजी घरत साहेबांचं आगमन, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावर स्थान यायचं प्लीज, कारण आपली जागा ओके सकाळ सत्र आहे, थोडस ऊन घेत आहेत ते. धावसंख्या झाले 23 धावा. बिनबाद 23. स्ट्राईकवर थॉमस डायस, त्याला आव्हान देतोय भावेश. हो, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जातं, हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय बॉलला लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी लखन थोडासा फंबल होते, त्याला बॅकअप देते प्रसाद तांडेल. फेक चुकते. तिसरी धाव पूर्ण करू शकले असते. बघा, जेव्हा दबाव असतो, दबावात काही खेळाडूंचा खेळ चांगला होतो, काही खेळाडूंचा खेळ खराब होतो. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जास्त धावांचं टेन्शन घेतलंय का असं वाटतं MCC स्पोर्ट्स कासारवडली संघाने. पण मात्र 6 षटकांचं क्रिकेट असताना तुम्हाला देखील इक्वल चान्सेस मिळणार आहेत, फक्त त्या चान्सेसचा शोध घेणं गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी गरजेचं आहे. धावसंख्या 25. रमेश बाथमॅनचा वापर. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मैदानाला गुदगुलत करत सीमारेषा पार जाणारा हा चौकार. 4 धावा. भावेश हो, यावेळेस मात्र फॉलो करून ड्राईव्ह करायचा होता. ऑकवर्ड ड्राईव्ह होती. त्या ठिकाणी स्वीपर कव्हर रिजन मध्ये प्रसाद आहे, थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. थॉमस बघा, डोक्यावर थंड बर्फ घेऊन खेळतो. नेहमीच कित्येक वर्षापासून तुम्ही त्याला खेळताना पाहिलेलं आहे. कधीच अग्रेशन नसते चेहऱ्यावर, कधीच राग असतो, कधीच समोरच्या खेळाडूला कधीच कुठला उद्गार करत नाही. त्याचमुळे एका मोठ्या खेळाडूच्या यादीमध्ये थॉमस डायस जाऊन बसतो आणि त्याच्या फलंदाजीमुळे तो खास करून ओळखला जातो. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये जाऊन खेळ करणार थॉमस डायस स्ट्राईकवर आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार भावेश. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. शॉट ऑफ गुडलेन बॉल उजव्या बाहेर ड्राईव्ह केले जाते. प्रसाद बॉल स्टॉप करेल, फेक करेल. नाईस गॅदर बाय भावेश. खरं तर आवाकाच्या बाहेर होता, पण त्याने बॉल अडवलाय. धावसंख्या 1 ने जाते पुढे. 32 धावा धावफलकावर आहेत. 32 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1.5. गीतेश खेळतोय 15 वर, थॉमस खेळतोय 17 वर. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी JR स्पोर्ट्स दहिसर संघाच्या या 2 फलंदाजांच्या दरम्यान. आणि पॉवरप्लेच्या षटकातला हा शेवटचा बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. भावेश ज्याने खर्च केला त्या षटकामध्ये 15 धावा. भावेश इन सर्च ऑफ विकेट. यावेळेस लॅप स्वीप करायचा होता, पण कुठेतरी समन्वय होऊ शकला नाहीये. बॉल स्टंप्सच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि 16च्या धावकातील 2 षटकाच्या समाप्तीनंतर JR स्पोर्ट्सची धावसंख्या झाली बिनबाद 32 धावा. नाईस फ्लाइंग स्टार्ट बाय JR स्पोर्ट्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा भेटूया. आम्ही आता गेलो लगेच आलो.
आमचे ऑनलाईन प्रेक्षक आहेत जे आम्हाला लाईव्ह चॅट मध्ये लिहित आहेत की गोरसाई कधी आहे, गोरसाई कधी आहे, गोरसाई कधी आहे, गोरसाई कधी आहे. आवाज येत नाही, आवाज येत नाही. पण गोरसाई संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आजच्या दिवसात चौथा सामना असणार आहे. जॉय 11 गोरसाई बी संघ आणि तो खेळणार आहे आमच्या मीरा भाईंदरचा सर्वोत्तम संघ उत्तम बॉयज उत्तम संघ अशी. तर एक बॅटल भिवंडी वर्सेस मीरा भाईंदर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये चौथ्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. आणि जरा आवाज तुमच्यापर्यंत जो येतोय खरखरत येतोय त्यामध्ये मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी थोडं तांत्रिक बिघाड झालेला आहे. थोड्या वेळानंतर तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार आहे. त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू. सॉरी फॉर आवर साइड. तर चुकीचे मेसेज करू नका प्लीज. सॉरी बाय आवर साइड. लखन यावेळेस लखनच्या विरोधात चढवला हल्ला. बॉल गाठतोय लांबचा पल्ला. 6 धावांसाठी दमदार अफलातून षटकार. खरं तर लखन इतका महागडा कधीच ठरत नाही, कारण मी लखनची गोलंदाजी कित्येक वेळा पाहिलेली आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. पण आता कुठेतरी तो दबाव ओढावून घेतलाय असं जाणवते. बघा, दबाव ओढावून घेतला तर तुमची नैसर्गिक गोलंदाजी खरं तर पहिल्यांदा खराब होणार आहे. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी फलंदाज तुमच्यावर हवी होणार आहे. आणि थॉमस डायस हा असा खेळाडू आहे जो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो. त्यामुळेच आता मात्र तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम चेंडूची निवड करावी लागेल. धावसंख्या जे आर स्पोर्ट्सची 38. हो, यावेळेस बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केलंय वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये. चेतन त्या ठिकाणी आहे. चेतन हा देखील एक भरवशाचा फलंदाज कासारवडोलीचा. 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. स्टील जर्नी खूप मोठी आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये 92 धावांचं लक्ष देखील चेस केलं गेलं होतं. तर या मैदानावर कुठलीच धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही. गेल्या 4 दिवसांपासून आम्ही हेच पाहतोय. लखन ओव्हर द विकेट. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, स्वतःला स्विच करून घेतलं होतं. बॉल जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केले जातात. यालाच म्हणतात लक्ष, यालाच म्हणतात गणित सोडवणं. त्याला माहित होतं की डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत आमच्या दोघांकडे पुरेसा वेळ आहे, 2 धावा आम्ही पूर्ण करू शकतोय. आणि तोच अनुभव या ठिकाणी गीतेश आणि थॉमस वापरतोय आणि एका धावेला इनफिल्डच्या आतमध्ये 2 धावांमध्ये परावर्तित करतोय. धावसंख्या झाले 41. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलं जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून गोळीच्या वेगाने बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करण्यासाठी हा येतोय हॅपी 4. पंचेचाळीस धावफलकावर आहेत. एमसीसी स्पोर्ट्स मालजीपाडा मास्टर्सचे सर्व खेळाडू आमच्या मुख्य मंचाच्या उजवीकडे बसलेले आहेत. जितू दादा आहे त्या ठिकाणी. सर्व खेळाडू प्रसन्न आहेत. तर त्यांना देखील खेळण्याचा नक्कीच मोह झाला असेल. तर मास्टर फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ करतायत. बघूया उद्या जर शक्य झालं तर तुमचं देखील एक सामना आम्ही खेळवू, जर शक्य झालं तर. धावसंख्या 45, 45. पुन्हा एकदा मला तर असं वाटते हा फलंदाज डावखुरच आहे की काय, कारण प्रत्येक वेळा तो स्विच हिटचे फटके मारतोय, खेचतोय आपल्या संघासाठी. यावेळेस ओव्हर थ्रो आहे. धावचीची संधी त्या ठिकाणी. बॅकअप प्लॅन आहे सुशांत, पण मात्र या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावर. खरं तर जर आपण रेशिओ विचार केला तर 80% स्विच हिटचे फटके गीतेशने खेळलेत आणि 20% राईट हँडेड. आणि त्याचमुळे खरं तर असं प्रथमदर्शी वाटायला लागलंय की कुठेतरी तो डावखुरा फलंदाज आहे की काय. धावसंख्या झाले 48 धावा. आणि आता दोन्ही जे फलंदाज आहे समसमान 24 आणि 24. आणि एक कौतुक करायला हवं की अजूनपर्यंत एकही एक्स्ट्रा फेकला गेला नाहीये कासरवली संघाच्या गोलंदाजाकडून. पण मात्र आक्रमक फलंदाजीमुळे आतापर्यंत 16च्या धावगतीने खेळतोय जे आर स्पोर्ट्स हा संघ. ऑन साइडला पूल केलाय, बॉलला गुल केलाय. सीमारेषा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड. 18च्या धावगतीने JR स्पोर्ट्स दहिसर हा संघ खेळतोय. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळते आणि जर या धावगतीने खेळ झाला प्रोजेक्टेड स्कोर विल बी ओव्हर 100च्या आपण पुढे जाऊ शकतोय. तर पाहूया आता कुठले बॉलर्स आहेत या पुढची 3 षटकामध्ये यूज करेल कॅप्टन जो या दोन फलंदाजांना अडवेल किंवा या दोन फलंदाजांना परत पाठवेल ते जाणून घेण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो. हॅव अ किट कॅट. हॅव अ ड्रिंक्स ब्रेक. थँक्यू. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये आपल्या फलंदाजीच्या आक्रमकतेच्या जोरावर JR स्पोर्ट्स दहिसर संघाने बनवलेल्या आहेत 54 धावा. एकही विकेट अजूनही मिळवता आला नाहीये. MCC स्पोर्ट्स कासारोडली टीमला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. राहुल हा जो बॉलर आहे यश मिळवून देईल का? 87 क्रमांकाची जर्सी आहे. स्ट्राइकवर बॅटर गीतेश आहे. नॉन स्ट्राइकला थॉमस आहे. क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकताय कारण अटॅकिंग स्ट्रॅटेजी पहिल्या बॉल पासून यूज करतोय JR स्पोर्ट्स दहिसर संघ. ओव्हर द विकेट. ऑफ साइडच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला हुक करण्याचा प्रयास या ठिकाणी गीतेशचा झाला होता. पहिल्या बॉलवर 4थ्या षटकाच्या कुठेतरी एक यश मिळते मी म्हणू शकेन कारण या अगोदर आक्रमक पवित्रा ज्या दोन फलंदाजांनी घेतल्या त्याचमुळे त्यांना अडवणारे बॉल देखील तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे. बॉलिंग टाईपवर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय राहुल. ओव्हर द विकेट. गती परिवर्तन केलं त्या ठिकाणी चान्स आहे पण त्या ठिकाणी थोडासा बाहेर होता बॉल आव्याकाच्या त्यामुळेच हा झेल कंप्लीट करता आला नाहीये. थ्रो चुकतोय. दबावामध्ये या सर्व चुका होत असतात आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय. आरिफ आहे का त्या ठिकाणी? आरिफने हा अटेम्प्ट केला होता. थ्रो देखील केलाय पण थ्रो चुकतोय. मोहम्मद थोडासा नाराज निराश असेल कारण इतक्या म्हणजेच काय वेगळ्या पद्धतीमुळे आपण MC स्पोर्ट्स संघाला पाहिलं नाहीये या अगोदर कारण एक बलशाली शक्तिशाली संघ म्हणून तो ओळखला जातो ठाणे परिसरातला आणि आज मात्र जे पत्ते ते फेकतायत त्यामध्ये त्यांना यश मिळत नाहीये. राहुल ओव्हर द विकेट. ऑन साइडला हवेत आहे. हा चान्स खूप महत्वाचा आहे आणि हा पहिला फलंदाज बाद होतोय. गीतेश बॅक टू डगआउट. चला या पुढचा सामना असणार आहे तो म्हणजे सौभाव्य स्पोर्ट्स वाघबेळ आणि साईश खारबाव दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. भव्य 11 वाघबेळ आणि साईश स्पोर्ट्स खारबाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं. लगेचच टॉस केला जाईल. आता नवीन बॅटर सिद्धेश भोईर तुम्हाला आता नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्राइकला असेल बॅटर थॉमस डायस. पहिला हादरा बसलोय. एक ब्रेक थ्रू मिळतोय तर एक आपण या ब्रेक थ्रूला कुठेतरी एक टर्निंग पॉइंट म्हणू शकतोय. या टर्निंग पॉइंट नंतर जर अजून दबाव वाढवायचा असेल तर तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की कासारवडील संघाला थॉमस डायसला बाद करावं लागेल तरच कुठेतरी म्हणू शकतोय की परिवर्तन होईल धावांमध्ये. तुर्तास धावसंख्या 56. खूप कमी वेळा थॉमस रिव्हर्स खेळत असतो पण त्या ठिकाणी सुशांत मुकादमा आहे.
नाईस फिल्डिंग, खूप चांगल्या प्रॉपर पोझिशन मध्ये गलीमध्ये तो तैनात केला गेलाय. गली त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आणि पॉइंटला क्षेत्रक्षेत्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्रक्षेत्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. सेट केले थॉमस डायस साठी. धावसंख्या JR स्पोर्ट्स दहिसरची चौथ्या षटकातले 4 बॉल समाप्त झाल्यानंतर 56 धावा. राहुल यश टिकवेल का? फुललेचा बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पळतायत पण त्यांच्या हाताला तुरी देऊन बॉल जातोय साईड सिंगला भेदणारा. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 60 रन्स झालेले आहेत. थॉमस डायस जबरदस्त अटॅकिंग स्ट्रॅटेजी ऍज युज्युअल. शेवटचा बॉल असल्या चौथ्या षटकातला. फुल टॉस आउटसाइड आहे. सुशांत मुकादम बॉल अडवला जातोय. त्या ठिकाणी एकही धाव मिळणार नाहीये आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली JR स्पोर्ट्स टीमची 1 गडी बाद 60 धावा. थॉमस डायस खेळतोय 13 बॉल्सच्या खेळानंतर 34 धावांवर आणि सिद्धेश नव्याने आलेला आहे. राहुलचं हे षटक मात्र काय जबरदस्त राहिलंय. 1 विकेट त्याने मिळवलाय. फक्त आणि फक्त 6 धावा राहुलने खर्च केले आहे. दर्जेदार कमबॅक या ठिकाणी MCC स्पोर्ट्स कासार वडोली संघाचा पाहायला मिळतोय. चला तयार राहायचंय. भव्या 11 वाघबीळ आणि साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेक मध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं. त्या ठिकाणी लगेचच टॉस केला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका कारण कालच्या दिवसामध्ये आम्ही सर्व सामने 6 षटकांचे खेळवले होते आणि आजच्या दिवसामध्ये देखील तोच इतिहास आम्हाला रिपीट करायचा आहे. लखनचं जे षटक होतं 2, त्या लखनच्या 2 षटकामध्ये 39 धावा खर्च केल्या. भावेशने 1 षटक हाताळताना 15 धावा खर्च केला आणि राहुलने 1 षटक हाताळताना 1 गडी बाद करत 6 धावा खर्च केल्या. थॉमस 34 नाबाद, गीतेश 26 बाद, सिद्धेश 0 नाबाद. आता या 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. बॉलर कोण ही अजूनही चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कम चर्चा फुल चर्चा या स्पर्धेची हेच ब्रीदवाक्य आपण म्हणू शकतोय. कारण सुरुवातीला वाटलं होतं की पसंती मिळेल की नाही, पण मात्र जी गोष्ट आत्मीयतेने केली जाते, ही जी गोष्ट प्रामाणिकतेने केली जाते, त्या गोष्टीला यश नेहमीच मिळते. आपण कित्येक वेळा असं पाहिलेलं आहे आणि तेच आहे अण्णा स्मृतिचषक 2022 गुपित. आम्ही मात्र सर्व ज्या गोष्टी प्रामाणिकतेने केल्या, सर्व संघ देखील या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करतायत, पंचांच्या निर्णयाचं पालन करतायत आणि जे नियम तुम्हाला बांधून दिलेत त्यांची अंमलबजावणी करतात. त्यामुळे सर्व खेळाडूंना आणि संघांना देखील या स्पर्धेच्या हिताचं स्पर्धेच्या चला प्लीज टाइम लिमिट फर्स्ट ऑफिशियल कॉल फॉर MCC स्पोर्ट्स कासारडोली. लगेचच बॉलर पाठवून द्यायचंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 60 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अजूनही तो प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होईल, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येईल, तर या ठिकाणी खुद्द कॅप्टन प्रसाद तांडेल या ठिकाणी. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. बेस्ट पुलर ऑफ ठाणे, कारण फुल स्ट्रोक आणि हुक स्ट्रोक त्याचा आवडता फटका आहे. त्याची उंची कमी जरी असेल तर तरी देखील त्याच्या षटकारांची उंची मात्र बेधुंद असते. तो आता ऍज अ बॉलर जबाबदारी स्वीकारतोय आणि स्ट्राईकवर तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतोय धडधाकड शरीरयष्टीचा सिद्धेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला असेल कूल काम थॉमस डायस. 60 रन ऑन बोर्ड आफ्टर 4. स्ट्राईकवर आता सिद्धेश. पहिला बॉल. हो, हाऊ डीड दिस पॉसिबल. पहिलाच बॉल ग्रिपिंग झाली नाहीये. बॉल मात्र लेग साइड सोडून जाणारा पंचांच्या माध्यमातून ऍज एक्सपेक्टेड. वाईड बॉलची खूण आहे म्हणजेच कारण या 2 धावा वाईडच्या धावफलकामध्ये ऍड केल्या गेले. हाऊ डीड यू डू दॅट. पहिला बॉल आणि प्रसाद मात्र खूप कमी वेळा असं करताना आम्ही पाहिलेलं आहे. आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 62 धावा. स्ट्राईकवर थॉमस. राऊंड विकेटनं ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षक पाहिले तर
तीन शतकच्या अडचणीच्या आत यावेळेस चान्स होता का? इज इट चान्स ऑर नॉट? लेट्स सी. वेट फॉर अंपायर सिग्नल. येस, चान्स होता. एक धाव मिळते. हा चान्स कन्वर्ट करणं गरजेचं होतं. बघा, नियती सुद्धा तुम्हाला जास्त संधी देणार नाही, पण जेव्हा जेव्हा तुमच्याकडे चान्सेस येतात, यू हॅव टू ग्रॅब दॅट चान्स. धावसंख्या 63. यावेळेस ऑन साइडला बॉडी रोल करून नटराज स्टाईलने खेळले. बॅकवर्ड स्कूल एक मध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा आरिफ आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. धावचीची संधी. लक्ष वैध जाईल पंचांकडे. नकारार्थी भूमिका त्या ठिकाणी पंचांची पाहायला मिळाल्या. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाते 1 गडी बाद 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिला बॉल स्क्वेअर हाताळल्यानंतर चांगल्या पद्धतीने परत येतोय प्रसाद तांडेल, कारण मात्र हीच तर खऱ्या खेळाडूची निशाणी आहे. दबाव तर येणारच आहे. क्रिकेटचा खेळच दबावाचा आहे, त्यामुळे मात्र ती अपेक्षा ठेवूनच तुम्हाला खेळ करावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वर्षांचं क्रिकेट खेळता तर तो दबाव देखील तुम्हाला एकदम सोपा वाटतो. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना वाटते की काय चुका होत आहे मैदानाच्या आतमध्ये, पण प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे मैदानाच्या आतमधलं वातावरण वेगळं असते आणि मैदानाच्या बाहेरचं वातावरण वेगळं असते. सांगून बोलून क्रिकेट खेळ होत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र रिस्पॉन्स द्यावा लागतो. 35 धावांवर खेळतोय थॉमस डायस, ज्यासाठी त्याने 14 बॉल्स घेतलेत आणि सिद्धेशने 1 बॉल घेत 3 धावा बनवलेल्या आहेत JR स्पोर्ट्स दहिसर संघासाठी. प्ले अँड मिस. चांगला बॉल, हलकासा इनकटर होता. सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक चांगल्या पोझिशन मध्ये. मोहम्मद बॉल जातोय डॉट आणि खूप वेळानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालेला आहे, कारण या अगोदर ती किमया राहुलने साध्य केली होती. 3 बॉल्स डॉट त्याने या अगोदरच्या षटकामध्ये हाताळले होते. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केले बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कुठलीच घाई गडबड नाहीये, कारण सिद्धेशला ठाऊक आहे जास्तीत जास्त थॉमस कडे स्ट्राईक असणं हे आपल्या संघाच्या हितासाठी आहे, त्यामुळे स्ट्राईकवर तो थॉमसला ठेवतोय. एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 66 च्या आकड्यावर. 66 रन ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. JR स्पोर्ट्स दहिसर. कासरवडील संघ स्ट्रगल करते आणि म्हणतात ना, जिकडे स्ट्रगल आहे तिकडे सक्सेस सुद्धा आहे. बॉल हवेत आहे, पण मात्र बॉलचा फेस मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बॅट योग्य त्या वेळी ड्राईव्ह केले. एलिव्हेटेड ऑन ड्राईव्ह. रिझल्ट इज 6 रन्स. थँक्यू. 175 हा षटकार आहे. 2003 ला रिकी पॉन्टिंग जेव्हा खेळत होता त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग होते अशी कुठेतरी अफवा पसरली होती, आणि थॉमस डाय जेव्हा जेव्हा असा खेळतो प्रेक्षकांच्या मनामध्ये तोच प्रश्न असतो, या थॉमस डायच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे का? नाही. पुन्हा एकदा अपील तर केली गेलेली आहे, लाऊड अपील, बट पंचांवर कुठलाच फरक पडत नाहीये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे JR स्पोर्ट्स दहिसर संघाची 1 गडी बाद 72 धावा. 72 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. JR स्पोर्ट्स दहिसर. चला तयार राहायचंय. साई स्पोर्ट्स खारबाव आणि भाव्या 11 वाघवे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचं. आम्ही लगेचच या षटकानंतर टॉस क्लिअर करणार आहोत. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे MCC सोबत प्लीज, कारण हा दुसरा सामना चालू आहे आणि यानंतर आम्हाला अजून 4 सामने कंप्लीट करायचे आहेत. थँक्यू. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर राहुल येतोय आणि यस त्याने इकॉनॉमिकल षटक हाताळल्यामध्ये त्यालाच बॉलिंग मिळणार आहे. लखन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. कासरवडले एक्सप्रेस आज थोडासा स्वतःवर नाराज असेल, पण मात्र या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये घडतच असतात. प्रत्येक दिवस तुमचाच असेल असं नाहीये. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आलेला असतो. यावेळेस एज घेऊन बॉल शरीरावर आदळतोय का? वेट फॉर अंपायर सिग्नल. येस, विथ द बॅट ही एक धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ते म्हणजेच 73 या आकड्यावर. 73 रन्स ऑनवर्ड. पहिला सामना 91 धावांचा होता. 91च्या पलीकडे जाईल का JR स्पोर्ट्स संघ, या प्रश्नाचं उत्तर देखील येणाऱ्या 5 बॉल्स नंतर मिळणार आहे. पण खरंच कलात्मक गोलंदाज आहे, कल्पक गोलंदाज राहुल आहे. जबरदस्त स्पेल त्याचं या षटकामध्ये
कंटिन्यू करतोय ओव्हर द विकेट न थॉमस साठी. ओ हो यावेळेस वेस्ट हाईट नो. ओ हो वेस्ट हाईट नो. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. खूप जास्त उंचीने बॉल हाताळलाय. अगोदरच फ्लाईट होती आणि त्यानंतर कमरेच्या उंचीच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग पंच परशुराम पाटील यांनी निरीक्षण केलेलं आहे. खर तर ग्रिपिंग झाला नाही बॉल. हा बॉल हातातून निसटला होता कदाचित, त्याचमुळे ही चूक झाली. हा नो बॉल असेल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. जहा मारो जैसे मारो मर्जी थॉमस डायस्की. क्या बात है यालाच म्हणतात व्हेरिएशन. व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट. आणि ते व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते बॉलर राहुलने मात्र या सामन्यामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे, ओळख टिकवून धरलेली आहे. स्लॉग ओव्हरची जबाबदारी तो स्वीकारतोय आणि थॉमस डायस सारखा अनुभवी फलंदाज समोर असताना सुद्धा मी देखील तोडीस तोड गोलंदाज आहे तो दाखवतो. 41 धावांवर थॉमस खेळतो, ज्यासाठी त्याने 18 बॉल्स घेतले. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर राहुल ज्याने 8 धावा खर्च करून एक गडी बाद केला आतापर्यंत त्याच्या स्पेल मध्ये. ड्राईव्ह करायचा होता. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा थ्रो चुकतोय आणि या गोष्टी खूप रेअर पाहायला मिळतात कासारवली संघाकडून. खूप सुमार दत्ताचं क्षेत्ररक्षण पहिल्या बॉल पासून या डावामध्ये कासारवली संघाचं पाहायला मिळालेलं आहे. खर तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील एमसीसी स्पोर्ट्स कासारवली संघाचा अग्रेसर राहिलाय, अव्वल राहिलाय. पण आजच्या दिवसामध्ये या डावामध्ये मात्र क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं दिसत नाहीये. धावसंख्या 76 धावा, 76. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. राहुल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, हवेत आहे. हा झेल महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीने संपतोय खेळ थॉमस डायसचा. थॉमस डायस बॅक टू द आउट. हेच क्रिकेटचं वेगळेपण तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटचे वेळ लावते. कारण 3 षटकामध्ये 54 धावा होत्या JR स्पोर्ट दहिसरच्या आणि आता मात्र 6व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर करून झाल्यात आणि धावसंख्या 2 गडी बाद 76 आहे. म्हणजेच काय, त्यानंतरचे जे 16 बॉल्स डिलिव्हर केले, 16 बॉल्स मध्ये फक्त 22 धावा बनवता आलेल्या आहेत JR स्पोर्ट्स टीमला. 2 तगडे फलंदाज खेळपट्टीवर असताना सुद्धा त्याला कारण आहे राहुलची गोलंदाजी. 4थं षटक राहुलचं जे राहिलं होतं ते फक्त 6 धावांचं होतं आणि त्यानंतर प्रसादचं 5वं षटक 12 धावांचं राहिलंय. त्याचमुळे जो धावांचा जो आलेख आहे, जो उंच जात होता, तो मात्र कुठेतरी आता खाली येण्याचं काम करतोय गोलंदाज राहुल. करत त्यासाठी जबाबदार राहील. आता नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल सिद्धेश. बॉल हवेत आणि सिद्धेशने दाखवलाय बाहुबली षटकार. बॉल जातोय काव कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावा दिला आणि त्याने मात्र आउट ऑफ रेंज केलंय या बॉलला. काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, मैदानाच्या देखील पलीकडे बॉलला पाठवलंय. धावसंख्या जाते ती म्हणजे 82 आकड्यावर. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या डावातला 6व्या षटकातला. स्ट्राईकवर बॅटर सिद्धेश. यावेळेस ऑन साइडच्या बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्या ठिकाणी मात्र प्रयत्न फसतोय आणि अशा पद्धतीने हा पहिला डाव संपतोय. पहिल्या डावा समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 गडी बाद 82 धावा आणि जिंकण्यासाठी 83 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत टीम एमसीसी स्पोर्ट्स कासारवलीला. चला टॉस साठी तयार राहायचं. भाव्या 11 वाघबीळ आणि त्याच्यासोबत 2 हात करणार आहे साई स्पोर्ट्स खारबा. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे टॉस साठी यायचंय. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया आम्ही कंप्लीट करणार आहोत. प्लीज लगेच यायचंय. भाव्या 11 वाघबीळ आणि साई स्पोर्ट्स खारबा. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. सन्मान्य निळकंठ पाटील यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसात 3ऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करणार आहे. 2 आमचे आवडते संघ, एक आहे वाघबीचा, एक आहे खारबावचा. 2 संघ तुम्हाला आता 2 हात करताना पाहायला मिळतील. एका बाजूस मनोज पाटील, एका बाजूस सूरज पाटील, एका बाजूस वाघबीळ, एका बाजूस खारबाव. 6 षटकांचा सामना असणार आहे. 2 पॉवर प्ले. टॉस आपण दोन्ही संघांना दाखवतोय. एका बाजूस टेल, एका बाजूस हेड. पारंपरिक नाणं आम्ही या ठिकाणी वापरतोय. कोण कॉल करेल? सूरज पाटील कॉल करेल. टेल कॉल केलाय.
अँड टेल इट इज. तर नाणेफेक जिंकले. मी पाहुण्यांना विनंती करतो पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायच्या शुभेच्छा दिल्या जातात, महत्वाच्या आहेत. शुभेच्छा महत्वाच्या आहेत. तर सूरज, नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. भिवंडीचं क्रिकेट मोठं क्रिकेट आहे, भव्य क्रिकेट आहे आणि या मैदानात येऊन खरं तर पहिल्यांदा कसं वाटतं तुला? पहिल्यांदा इकडं आम्ही खेळतोय आणि खूपच छान वाटतं, कारण की आयोजन पण खूपच चांगला केलेलं आहे आणि आमची इथे एंट्री आमच्या पॅकरने केलेली आहे आणि त्यांना धन्यवाद बोलतो, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. 6 षटकांचं फॉर्मॅट खरं तर खूप कमी वेळा तुम्हाला खेळायला मिळते. खरं सिटी क्रिकेटमध्ये तुम्ही 6 षटक खेळता, तर काय फरक आहे असं तुमच्या मते 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये? हो नक्कीच, कारण की 4 षटकांचा आपण कधी पण खेळतो, 6 षटकांचा आम्ही पहिल्यांदाच खेळतोय आणि व्यवस्थित खेळलो आम्ही 6 षटके. त्यांच्याबद्दल काय बोलू? मनोज पाटील, फलंदाजी तुम्हाला करायची आहे. हा प्रश्न मी विचारणार नाही की किती धावांपर्यंत जाल, कारण ते नेहमीच बोलतात की आम्ही चांगला खेळ करू आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू, म्हणून तो प्रश्न मी स्किप करतोय. तर संघ फॉर्मात आहे का? या हंगामाची सुरुवात कशी राहिली भाव्या 11 वाघबीळची? टीमची तर बॅटिंग चांगलीच होते, थोडा बॉलिंगचा आमचा प्रॉब्लेम आहे यावर्षी. टीम आहे फॉर्ममध्येच आहे. ज्या वाघबेळने गेली 2 दशकं गाजवलेली आहेत आणि तो देखील संघ कुठेतरी आता कालबाह्य झालाय अशी कुठेतरी चर्चा आहे, तर तो संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहासामध्ये नोंद करेल का? हो, प्रयत्न करू. या मालजीपाड्याच्या या स्पर्धेबद्दल काय सांगा? लाखमोलाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि वेगवेगळ्या परिसरातील संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येत आहेत, त्यातल्या तुमचं देखील आम्ही स्वागतच करतोय. तर कसं वाटतं या ठिकाणी येऊन? मालजीपाड्याची स्पर्धा म्हणजे दरवर्षी चांगलीच होते. पहिल्या मागच्या ग्राउंडला व्हायची, यावर्षी नवीन ग्राउंडला आहे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नाणेफेक जिंकून साई स्पोर्ट्स खारबाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि भाव्य 11 वाघबीळ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहे सन्माननीय संदीप गावड सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. DJ Pratham. काठीनं गोंगडे घेऊ द्या की मला भिजत येऊ द्या की. धन्यवाद. डीजे पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय नागेश भोईर आणि त्यांच्या समेतच आपण बघतायत भावेश भोईर, विवेकजी भोईर. आम्ही आपलं स्वागत करतोय. नागेश अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत, समालोचन करू शकतायत. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं ग्रामस्थ मालजीपाडा आयोजित अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. चालू असलेला मॅच GR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध तुम्ही निहाळतायत MCC स्पोर्ट्स कासार वडवली या 2 बलाढ्य संघादरम्यान. सुरुवातीला टॉस हरून पहिल्या डावामध्ये फलंदाज थॉमस, जो आता खूप आहे फेमस, थॉमस डायस याच्या फलंदाजीच्या जोरावर धावफलकावर धावा जमल्या गेल्यात. त्या 82 आणि 83 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय MCC स्पोर्ट्स कासार वडवली या संघासमोर. प्रारंभिक जोडी मैदानाच्यात उतरले. स्ट्राईक इनकडे फलंदाज आकाश, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे तो प्रसाद तांडेल. मारिओ 44 ही जर्सी त्याच्या आपल्याला अंगावर पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये परशुराम पाटील, स्क्वेअर लेग पंच म्हणून काम बघतायत ते मॉन्टी घोडेकर. आणि पहिला चेंडू टाकण्याकरता रोहित तयार. पहिलाच बॉल, सरळ बॅटचा वापर, चेंडू येतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन चेंडू पुढे सरकताना आणि बघता बघता या चेंडूवर फलंदाजाने एकच धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण करायला हव्या होत्या. दोन्हीही चांगले फलंदाज आहे. चांगला टान्स या दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळत असतोय. आणि विशेष म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये प्रसाद तांडेल या खेळाडूने आपला प्रभाव दाखवलाय, आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. म्हणूनच आज MCC स्पोर्ट्स
कासार वडवली या संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्याकरता त्याला आमंत्रण दिलं गेलंय. एकच धाव पहिल्या चेंडूवर. ओ आता लोअर फुल टॉस बॉल होता ऑफ स्टंपच्या जवळून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि अशा रीतीने हा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. रिक्वायर रन रेटचा जर आपण विचार केला तर आत्ताच्या घडीला सध्याच्या घडीला हा रिक्वायर रन रेट 14.47च्या सरासरीने जर गेले तर मॅच ते जिंकू शकतायत. आता सरळ बॅटचा वापर केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू आहे तो वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेची धाव संख्येत बदल होतोय आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 2 धावा जिंकण्याकरता 14.47च्या सरासरीने पुढे वाटचाल करावी लागेल. प्रत्युत्तर द्यावा लागेल. हम किसी से कम नहीं हे दाखवून द्यावा लागेल. टिट फॉर टॅट जसाच तसं उत्तर दिल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. ओ आउटसाइड द ऑफ स्टंप फ्लायटेड चेंडू होता. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंच परशुराम पाटील सरांचा वाईडचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा अंकित होतोय आणि या अतिरिक्त धावेची धाव संख्या झाली 3. पहिली अवांतर धाव या इनिंग मधली. पुढचा बॉल मिडलिंग व्यवस्थित करू शकला नाही. एक धाव पूर्ण केली. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि एका धावेनिशी आकाश नावाचा खेळाडू व्यक्तिगत अशा 2 धाव संख्येवर खेळतोय. धावांचा डोंगर उभा करायचा आहे कारण लक्ष आहे ते 83 या धाव संख्येचं. पाठलाग करताना पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा येताना दिसत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले फलंदाजाला फायदा होईल असं हे षटक. इनफिल्ड वरून फलंदाज मोठे फटकेबाजी करू शकतायत. 38 सर्कलच्या बाहेर आपण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघतोय आणि एका क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नर मध्ये तैनात केलं गेलंय. आत वळणारा चेंडू होता. बॅटचं एज लागलंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता. हा झेल टिपता आला नाही. एक धाव पूर्ण होतोय. या एका धावेची धाव संख्येत बदल आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा. पहिल्या डावामध्ये अक्षरशः गोलंदाजांवर हल्ला चढवला होता आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं तर अयूब शेख नावाचा खेळाडू आपल्याला प्लेइंग 11 मध्ये दिसला नव्हता. एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली संघामध्ये. पुढचा बॉल शॉर्ट बॉल चांगला ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. त्याची कसरत आपल्याला पाहायला मिळाली. बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावण्याची धाव संख्येत वाढ आणि धावा झाल्यात त्या 1 शॉटच्या स्वरूपात. आता इशारा सुद्धा आलाय. एकच धाव असेल कारण पंचाने दर्शवलंय. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी धाव पूर्ण करताना तुमची बॅट पॉपिंग क्रीजची जी रेषा आहे त्या रेषेला स्पर्श झाली पाहिजे. तसं दिसलं नाही आणि त्या कारणानं एकच धाव मिळते. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एमसीसी कासारा वडवली संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 6. आता चेंडू शिल्लक आहे ते 30 आणि 30 चेंडूंमध्ये धाव फलकावर धावा बनवायच्या आहेत त्या 77. 30 बॉल 77 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्मृती चषक 2022. वाजवतो आरबच्या बादला की नाही वाजेव 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 पहिल्या षटकांमध्ये फक्त 6 धावा प्रत्युत्तर देतोय एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ. थॉमस डायस गायडन्स करण्याकरता पुढे सरसावला होता. आज थॉमस या खेळाडूचा जर विचार केला तर सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट पासून ज्याने सुरुवात केली आणि आज संपूर्ण विश्वावर फलंदाजीच्या जोरावर ज्याने अधिराज्य गाजवलंय तो थॉमस आपल्याला प्लेइंग 11चा हिस्सा बघायला मिळतोय. आता चांगला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू जातो स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर. वेगवान फटका. हा आलाय चौकार. 4 धावा. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावा झाल्यात त्या 10.
शॉर्ट बॉल इनफिल्ड वरून उडवण्याचा प्रयास केलाय. उलट्या दिशेने झेल टिपणं कठीण असेल. पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक कसरत करताना दिसला. बघता बघता खेळपट्टीवर फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावा झाल्यात त्या 12 धावा. एक धाव फार मोलाची आहे. एका धावेनेशी अनेक संघांना आपण पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहिलंय. म्हणूनच एकेरी दुहेरी धावा फलंदाजाने कधीच विसरू नये. 2 धावांची धावसंख्येत बदल होत असताना धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 12 मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी हे सर्व काही या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केलाय. फलंदाजाने जोरकस प्रहार करण्याचा प्रयास केलाय आणि इथे सोपा झेल, सहज सोपा झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हाराल मॅच. 2 धावा. या 2 धावण्याची धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या झाली ती 14. 13 नोव्हेंबर 2014 साली रोहित शर्मा हा 6 धावसंख्येवर फलंदाजी करत असताना तुषार परेरा या खेळाडूने त्याचा झेल सोडला होता आणि परिणाम आपण बघितले. 264 धावा 173 चेंडूंमध्ये त्याने पूर्ण केल्या होत्या. तसं काही मैदानाच्या आत घडेल काय? कारण या चेंडूवर 1 धाव मिळते फलंदाज प्रसाद तांडेल याला. या एका धावेची धावफलक पुढे सरकत असतानाच धाव संख्या झाली आहे ती 15. रिव्हर्स अटेम्प्ट केला झालाय. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. चेंडू जातोय डीपिश पॉइंट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, असरदार हा आलाय षटकार. 6 धावा. एक 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकारांशी परिणाम होतोय. 6 धावांची धावफलक वाढलाय. धावफलक फुललाय. धाव संख्या बहरली. धाव संख्या झाली बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 22. फलंदाज आकाश इज ऑन फायर. गोलंदाज तयार. फिरकीपट्टू आहे. गोलू. आता या चेंडूला त्यांनी आपटलाय. वाईटचा इशारा येतोय. कारण बघितलं तर फ्री हिट अजूनही जिवंत आहे. पटकी हुई गेंद असं म्हटलं जातं या चेंडूला आणि तो चेंडू दाखवलाय गोलंदाज गोलू यांनी. एका धावेची धावसंख्या वाढत असताना धावसंख्या पोहोचली 23 वर. फ्री हिट. जोरकस प्रहार शरीरापासून दूर कळलं या चेंडूला. शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय आणि हा आलाय चौकार. 4 धावा. पट्ट्यामध्ये तितकंच जोर नव्हतं. शतरक्षक बघा आपण रिप्ले मध्ये बघू शकतायत. त्याच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकताना जसे भुरटे चोर पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकतायत तसा चेंडू सटकताना दिसला. पुढचा बॉल स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. ओव्हर पिच चेंडूला सरळ त्याच दिशेने ठोठावलाय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय दणदणीत चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. दोन षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 83 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आपण बघतायत MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 15.50च्या सरासरीने 31 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडूंमध्ये पल्ला गाठायचा आहे फार मोठा. तो पल्ला किती धावसंख्येचा आहे याबद्दल सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. 24 चेंडू 52 धावा. समोर जरी थॉमस असला तरी आमच्या संघांमध्ये आम्ही अशी संघ बांधणी केली आहे जी प्रतिस्पर्धी संघाला तोडता येणार नाही. हे जोडण्याचं काम करतायत MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघाचे खेळाडू. 2 षटकांमध्ये 31 धावा जमा केल्यात. आता क्रमांक 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर रोहित आलाय. रोहित याचं पहिलं षटक अगदी हिट झालं होतं आणि आता तोच रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर परततोय.
सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 52 धावांची आवश्यकता. स्टार खेळाडूंचा भरणा आजच्या दिवसामध्ये तुम्ही जास्त बघणार आहात. आज थॉमस डायस याला तुम्ही बघणार आहात. केतन पाटील, पंकज पाटील, वाघुळे संघा मधून आपण बघणार आहोत. पंकज गोंधळे याला, केतन पाटील याला, त्याच्यानंतर मनोज पाटील यांना बघणार आहोत. भावेश पवार, पवन केने हे स्टार खेळाडू आपल्याला आज मैदानाच्या आत दिसून येतील. म्हणूनच या स्पर्धेचा जास्तीत जास्त आनंद तुम्ही लुटा. प्रेक्षको युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम करतायत TCPचे हे धुरंधर. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता चालू असलेल्या मॅच मध्ये 52 धावांची गरज आहे. रोहित गोलंदाजी मार्गावर, पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. एक शतरक्षक लॉंग ऑन मध्ये, काऊ कॉर्नर, मिड विकेट हे क्षेत्र आपल्याला दिसतंय. ओ अतिशय चांगला चेंडू आणि बघू शकताय तर कदाचित पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप होता हा चेंडू आणि याच दरम्यान ओव्हर थ्रो होतोय. नेम चुकलाय. चेंडू सीमारेषे पार आणि लेग वाईच्या स्वरूपात या धावा मिळत आहेत. या किती धावा असतील तर या 5 धावा असतील. अतिरिक्त धावा देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडण्यासारखं झालंय. 5 धावा मिळत आहेत. या 5 धावांची धावसंख्या वाढताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 36 धावा. भागीदारी तोडावी लागेल. ही भिंत बाजूला सरकल्यानंतरच समोरच्या खेळाडूवर हल्ला चढवता येईल. ही भिंत सध्या अडथळा बनलाय. पुढचा बॉल आता ब्लॉक होलचा मारा केलाय, तिखट मारा केलाय. भिंत अजून जशीच्या तशी दिसते. चायनाची भिंत जी 2240 मीटरची आहे आणि ती प्रतिस्पर्धी म्हणजे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या देशांना अजून तोडता आली नाही. तशी ही भिंत बनले जी पक्की आहे, मजबूत आहे. दोन्ही खेळाडू सक्षम खेळ दाखवतायत. चेंडू शिल्लक आहेत ते 22. रोहित तयार, सरळ बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार आणि हा आलाय लांब लचक षटकार. 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकताना आम्हाला स्कोर बोर्ड स्पष्ट दर्शवतोय. धावसंख्या झाली 42, 42. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. या चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये टोळावलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन. छक्के पे चौका. एका बाजूला रंग भरण्याचं काम करतात आमचे डीजे ऋतिक आणि मैदानाच्या आतमध्ये आता 20 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 46 धावा झाल्यात. 2.4 चेंडूंमध्ये ही स्थिती आहे. हे दोन्ही फलंदाज अडथळे बनलेत. डब्ल्यू शोधावा लागेल, विकेट प्राप्त करावा लागेल आणि विकेट या षटकात मिळेल काय? ओ चॉक केलं या चेंडूला. चेंडू जातो शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एकच धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. आता एक चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाजाने. आकाश हा गगनभेदी फटके खेळतोय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि 3 चौकार आलेत. 10 बॉल मध्ये 22 धावा त्याने बनवल्यात. प्रसाद तांडेल 8 बॉल मध्ये 11 धावसंख्येवर खेळतोय आणि आता चांगला चेंडू पडलाय. आत वळणारा चेंडू आहे. फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारा चेंडू होता. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला त्या 47 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज करेल काय?
की त्यांचा डाव उधळला जाईल फलंदाजा करवी. हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्फूर्ती चषक 2022. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक. या मधुर गीतानंतर पुन्हा एकदा आपण उल्लेख करूया स्पर्धेचा, कारण ही स्पर्धा कुठल्याही पक्षाची स्पर्धा नाही. या परिसरातील एक लाडकं व्यक्तिमत्व जे आपल्यामध्ये सध्या नाही आहे, स्वर्गीय अनंत काशीनाथ म्हात्रे अण्णा हे टोपण नाव या व्यक्तींचं होतं. एक हसरा चेहरा, आणि जो हसरा चेहरा ज्यांनी क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं, मोटिवेट करण्याचं ते काम करायचं. आणि अशा व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्याकरता अण्णा स्फूर्ती चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आदरणीय आयोजक श्री विशाल अनंतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत आहेत. खरं तर म्हटलं जातंय, परमेश्वर म्हणतोय की माझ्याकडे मागून मिळत असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिलं नसतं. याकरता तुमची मेहनत हे तुम्हाला सर्व काही देत असते. म्हणूनच जो मेहनत करेल तो इथे पुढे जाईल. कारण आता स्थिती अशी निर्माण झालंय, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. 18 बॉल 36 धावा, 18 गेंदे 36 रन हे समीकरण बनलंय. याचाच अर्थ 12च्या सरासरीने आता जावं लागेल. सर्व काम योग्य पद्धतीने पार पाडलंय आकाश आणि प्रसाद तांडेल या खेळाडूने. आज अयूब शेख नसताना ही चांगली कामगिरी बजावताना एमसीसी स्पोर्ट्स कासार होडवलीचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मोहम्मद वारेकर चांगले खुश दिसतायत. मंदिरात जो नागोबा मंदिर आहे नागोबा देवतेचं, त्या ठिकाणी एक खेळाडू बसलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय आशुतोष, एक युवा खेळाडू आहे. त्याच्या फिरकीची जादू आपण आता बघणार आहोत. आशुतोष स्ट्रायकिंग कडे फलंदाज आकाश. रिव्हर्सचा फटका क्रिकेट मधील सर्वात घातकी फटका आहे. कारण रिव्हर्सचा फटका खेळायचा असेल तर गुडलेन स्पॉट वर पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही तो सक्षमरित्या सफलतेने खेळू शकतायत. आता 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. कमबॅक करू शकतोय हा GR स्पोर्ट्स दहिसरचा संघ. क्षमता त्यांच्यामध्ये आहे, कारण गुणवंत खेळाडूंचा भरणा आपण पाहिलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चेंडूला उचलले, गोइंग गोइंग गॉन. 6 धावा, षटकार. या 6 धावांची धावसंख्येला आकार. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 53. या 6 धावांची 53 धावा. आव्हान अगदी जवळ आलंय. विजयाच्या समीक घोडदौड सुरू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. 16 बॉल 30 धावांची गरज. फुल टॉस बॉल, या चेंडूला सुद्धा उडवलंय. 2 इन रो, लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे प्रहार आणि त्याचा उपहार. हा आलाय षटकार. 6 धावा. तू चंडीगढ़ तो आई नहीं. बडा पॅक बडा धमाका. या 6 धावांची धावसंख्या फुलली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 59 धावा. मैदानाच्या आलेलं तुफान रोखणं फार गरजेचं असेल, कारण हा खेळाडू विस्फोटक खेळी सादर करतोय. या षटकातील पुढील चेंडू आता मात्र त्याची खेळी शमवली जाऊ शकते. विकेट प्राप्त केलं या गोलंदाजाने आणि हा पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट करता 59 धावांची चांगली खेळी
चांगली भागीदारी या दोघांनी रचली आणि बघूया हा खेळाडू व्यक्तिगत किती धावसंख्येवर बाद झालाय, कारण या खेळाडूच्या बॅट मधून जवळजवळ 3 षटकार आणि 4 षटकार आणि 2 चौकार आलेत. या खेळाडूची चर्चा आपण करणार आहोत. चर्चा मी करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होईन. एका छोट्याशा ब्रेक नंतर ऐकूया सुमधुर गीत. डीजे 15 चेंडू मध्ये 40 धावांचं चांगलं योगदान या फलंदाजाने या ठिकाणी दिलंय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय चेतन. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. पुढचा बॉल शरीरापासून दूर नेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हाताला टाटा बाय बाय करत स्पर्श करत चेंडू सीमारेषे पार आणि हा लाय षटकार ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. 6 धावा. 13 चेंडूत आता 18 धावांची गरज आहे. धावसंख्या बनली 65. पुढचा बॉल यॉर्कर लेन चेंडू होता. फलंदाजाला बीट केलंय. गोलंदाज राहतो बीट, फलंदाज होतो बीट आणि लगेच चेंडू होतो हिट. इथे विकेटचं पतन होत आहे. फलंदाज प्रसाद तांडेल याला परतावं लागतंय. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद झाले. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 65. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 18. 12 चेंडू 18 धावा. 18 धावा 12 चेंडूत डिपेंड केला जाईल काय ही चर्चा करण्याकरता आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार आहोत. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. युट्यूबच्या माध्यमातून भरपूर काही कॉमेंट्स येत आहेत आणि कमेंट्स अशा आहेत की गोरसे संघ कधी खेळेल ही चर्चा जास्त होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण भावेश पवार ज्याची आपल्याला पॉवर माहिती आहे, पवन केने जो A1 खेळाडू आहे तो सुद्धा आपल्याला त्या संघाकडून खेळताना दिसेल. चर्चा तर होतच राहील. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 18 धावा डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाजाला समोर उभ्या असलेल्या 3 यष्ट्याच दिसायला हव्यात, तर फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला हवा. नवीन फलंदाज आता गेलाय सुशांत मुकादाम. नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज चेतन. दोन्हीही चांगले खेळाडू आहेत, मात्र जास्त अनुभव सुशांत मुकादाम या खेळाडूकडे आहे. शॉर्ट बॉल बघू शकतायत. हा चेंडू यष्ट्यांवर नॉन स्ट्राईक यष्ट्यांवर आदळतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावा प्राप्त केल्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 67. 67. 11 चेंडू 16 धावा. पहिल्या डावामध्ये शेवटची 3 षटकं प्रभावी ठरली कासार वडवली संघाच्या बाजूने आणि त्यामुळेच धावफलक थोडासा दाबला गेला JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा. आता 11 चेंडू 16 धावा. शॉर्ट बॉल होता. एलिमिनेशन व्यवस्थित करता आलं नव्हतं. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्ने पाहू शकतायत. क्रिकेटच्या मैदानामध्ये एखादा चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. चांगला फटका खेळण्याकरता तुम्हाला 3 गोष्टी एकत्रित आणणं फार गरजेचं आहे. तुमचं पदतालित्य, तुमची चेंडूवरची नजर आणि फटक्याची निवड. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध येतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल विसावतोय. परतावा लागतं फलंदाज चेतन याला. हा लागलाय 3रा धक्का. गॉन. सुशांत मुकादाम या खेळाडू करता पारितोषिक लावलं जात आहे.
अवधेश पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा. आयोजक टीमचा एक महत्वपूर्ण हिस्सा याने पारितोषिक लावलंय. 2 षटकार जर लागले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल फलंदाज सुशांत याला. धाव फलकावर पुन्हा एकदा आपण नजर टाकूया. काय स्थिती आहे ती जाणून घेऊया. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. मॅच अजून गेला नाही. आम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. आमच्याकडे ती हत्यारं आहेत ज्या हत्यारांचा वापर आम्ही ह्या क्षणाला करणार आहोत. ओ काय चांगला चेंडू पडलाय. गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. अपेक्षा होती फलंदाजाला की हा चेंडू उसळी गेल, तसं झालं नाही आणि चेंडू खाली राहून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. किरण याची पॉवर. क्षेत्ररक्षक आता मात्र या चेंडूला अडवत नाही. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन त्याच्या डोक्यावरून मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषे पार हा आलाय षटकार. हे मारा, हे मारा, ओ मारा, हे मारा, हे मारा, हे मारा, हे मारा. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. धाव संख्या पोहोचली 73 वर. 73. पुन्हा एकदा फोर्स केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केलाय. चांगला एफर्ट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. याचबरोबर इथे फक्त एकच धाव मिळेल या खेळाडूला. षटकाची झाली समाप्ती. 5 षटक समाप्त होत आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 74 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता आता 9 धावांची गरज. 6 बॉल 9 धावा. थरार कायम आहे. या थराराला पाहण्याकरता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावर दाखवलं होत आहेत आदरणीय सन्माननीय प्रशांतजी पाटील सरांचं आगमन झालंय. सोबतच आमचे मित्र प्रवीण पाटील हे सुद्धा या क्रिकेट मॅचला पाहण्याकरता आल्यात. 6 चेंडू 9 धावा. थरार कायम आहे. मॅच इंटरेस्टिंग बनेल यात काही शंका नाही. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्फूर्ती चषक 2022. सहा चेंडू 9 धावा. दोन्ही संघांकरता चांगल्या कॉमेंट्स आपल्याला येताना दिसत आहेत. कुल ड्यूड सिक्सर किंग सुशांत मुकादम करता कॉमेंट्स करतोय. षटकार किंग आहे. मला आठवतोय कालिका माता चषक 2016 मध्ये मी धावतं समालोचन ठाणे येथील त्या मैदानावर करत होतो आणि त्या मैदानावर विस्फोटक खेळी 17 बॉल मध्ये 74 धावांची पेश केली होती खेळाडू सुशांत मुकादम याने. आता तशी खेळी तर आवश्यक नाही, मात्र जी नौका किनारा लगत येताना दिसते त्या नौकेला बरोबर ठिकाणी पोहोचवणं गरजेचं असेल. 6 बॉल आणि 9 धावा. युवा गोलंदाज आलाय. हा ब्रेक थ्रू फार महत्वाचा असेल. कदाचित मॅच मध्ये परतीचा प्रवास या विकेटने होऊ शकतोय. गॉन. सैराट चित्रपटाची आठवण आमच्या डीजे ऋतिक यांनी दिलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सैराट प्रमाणे बेधुंद, सैराट याचा अर्थ बेधुंद बेभान असे तुम्ही मैदानाच्या आत होऊ नका, कारण इथे शांत डोक्याने क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. 5 बॉल रिमेनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 चेंडू 9 धावा. कोणाच्या बाजूने हा मॅच जाईल आणि खरोखरच हा मॅच प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. या चेंडूवर काय घडते पाहूया. पुन्हा एकदा चांगले व्हेरिएशन, चांगला बदल आशुतोष यांनी केलाय.
लखन जाधव नॉन स्ट्राईक इन कडे 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. दैसर संघ असाच हार मानणारा संघ नाही. तो कष्ट करतोय, तो मेहनत करतोय. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधी मिळत नाही. आडवा वापर, काय चांगला फटका. एबी डिव्हिलियर्स या खेळाडूची आठवण करून देणारा आशन. केविन पीटरसन या बल्लाढ्य खेळाडूंची आठवण करून देणारा आशन. 6 धावा ना इक्का दुक्का. फलंदाजाने मारलाय छक्का. डीजे आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूया. क्विक स्ट्रोक, क्विक सिलेक्शन, अप्रतिम, अनबिलिव्हेबल. खरोखरच अशा प्रकारची स्थिती ही खूप कमी वेळा येते आणि आता त्या फलंदाजाने ते करून दाखवलंय. बॅट्समन नेम मिस्टर भावेश पवार. थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत. मात्र मैदानाच्या आतमध्ये असलेला भावेश पॉवर दाखवतोय. 3 चेंडू 3 धावा. आता त्याने फक्त फ्लिक केले मनगटाच्या साह्याने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेऊ की नाही हाय द्विधा स्थितीमध्ये. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि हा मोठा अपघात झालाय. विकेटचं झालंय पतन. 5 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. आमच्या माहितीनुसार त्या म्हणजेच 81 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. थरार कायम आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. कुठेच जाऊ नका. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये पुन्हा ऐकूया सुमधुर गीत. हाय हिरने नचे तू बड़ी जच्चे. हाय हिरने नचे तू बड़ी जच्चे. Yeah, the Meat Bros, Jazz Tommy, and you wanna sing? म्हटलं जातं क्रिकेटच्या या दुनियेमध्ये एका बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना त्या 6 धावा बऱ्याच वेळा होताना आपण पाहिलेत. अशी स्थिती असताना या धावा कठीण आहेत. कारण इथे धावा हव्या आहेत 2 चेंडूंमध्ये 2 चेंडू 2 धावा. तुमची गुणवत्ता या ठिकाणी प्रेक्षक लोक पाहतायत. प्रेक्षकांना कधी एखादा सामना रोमांचक स्थितीमध्ये जातोय हीच वाट बघत असतायत. 2 बॉल 2 रनची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईड घोषित केले या चेंडूला. 1 धाव पुन्हा एकदा नोंदवली जाते. या एका धावेची स्कोर इज लेवल. 82 धावा धावफलकावर लागल्यात. 5 गडी बाद. 2 चेंडू आणि 2 धावा. एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे. याचाच अर्थ 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवावीच लागेल. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये विकेट मिळवतोय. आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा शॉस कोणला गेलाय. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये एका धावेची गरज. मॅच काय चांगला मॅच बनतोय. प्रेक्षको, हा मॅच जर तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच करता. कारण 1 बॉल आणि एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या तुम्हाला त्रास देण्यासाठी येत नसतात, तर तुमच्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता येत असतात. आणि आता ती जाणीव फलंदाजाला करावी लागेल. तीच जाणीव गोलंदाजाला करावी लागेल. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता एका धावेची गरज. 1 धाव आणि प्रश्न आहे तो 1 लाखाचा. 1 चेंडू 1 धाव. काय चांगला मॅच बनतोय. जी डावाची सुरुवात 59 धावांची भागीदारी आकाश आणि प्रसाद या दोघांनी मिळून पूर्ण केली. मधल्या फलतील फलंदाज मात्र रंगरंगोटी करताना दिसले नाहीत. रंगरंगोटी म्हणजेच काय तर धावा बनवताना ते दिसले नाहीत. आता 1 बॉल आणि एका धावेची गरज आहे.
बघू शकता छत्रक्षण कसे लावलंय. सिलिमिडॉन सिलिमिडॉफ शॉर्ट स्क्वेअर लेग. एक शतरक्षक मिडॉन मध्ये ठेवलाय, एक मिडॉफ मध्ये ठेवलाय. अशा प्रकारचं हे शतरक्षण. म्हणतात ना की फलंदाजाचे शत्रू वाढलेत, कारण फलंदाजाच्या अगदी जवळ या शतरक्षकांना ठेवण्यात आले. एक चेंडू एक धाव. चांगला बॉल आहे, फक्त फ्लिक केलाय, चेंडू जातो शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने विजयी एक धाव पूर्ण केली जात आहे. मॅच मात्र कडक झालाय, यात काही शंका नाही. दोन्ही संघ हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर जातील आणि म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही केव्हाही काही घडू शकतं या मॅच मध्ये आणि तेच दिसलं आपल्याला. जिंकलाय